नमस्कार. मी डॉक्टर धनंजय जगदाळे, सेवानिवृत्त जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन. मी गेल्या 30-32 वर्ष माझी गव्हर्मेंटमध्ये शासकीय सेवेतून मी मागच्या ऑक्टोबर 2024मध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे. आणि मी सुरुवातीपासून ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधं वापरायचो. आणि त्या माध्यमातून गेल्या 23-24 वर्षापासून मी गुरांमधले जे असाध्य आजार आहेत, जसे मस्टायटिस, सडात मांस वाढणे, तसेच गोचिड ताप, त्याच्यानंतर गायी वेळच्या वेळेवर गाभण राहत नाहीत, 1-1, 2-2 वर्ष गायी उलटत राहतात, आणि परत लाळ खुरकूत आहे, लाळ पोटी पडलेल्या केसेस असतात, ज्याच्यातून चांगल्या गायी अक्षरशः कामातून जातात. तसेच आता नवीन आलेला लंपी हा आजार आहे. तसेच इतर वेगवेगळे जे ॲलोपॅथीने असाध्य आजार आहेत, अशा सगळ्या असाध्य आजारांचा त्यातल्या त्यात मी खात्रीने सांगतो की मी मस्टायटिस स्पेशलिस्ट आहे. सडात जे मांस वाढतं किंवा सळ, दोरणी किंवा एका ठिकाणी गाठ येणे सडामध्ये किंवा मांसाचा पडदा वाढणे, हे अशा सर्व केसेस आपले पर्यायी उपचार पद्धती वापरतो मी. ॲलोपॅथिक पण वापरतो, त्यासोबत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे औषधोपचार करून मी मस्टायटिस स्पेशलिस्ट आहे. मस्टायटिसमुळं बंद पडलेले सडसुद्धा परत पहिल्यासारखे चालू करता येतात. फक्त त्याच्यामध्ये एकच आपल्याला म्हणजे आवश्यकता आहे की ते सड मोकळा असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कासेमध्ये जे दूध तयार होत नाही, मस्टायटिसमुळे ज्या दूध निर्माण करणाऱ्या पेशी बाद झालेल्या असतात, त्याच्यामध्ये आपल्याला परत नवीन पेशी तयार करून त्याच्यामधून पहिल्यासारखं दूध उत्पादन चालू करता येतं. परंतु कासेतून जो खाली दूध येण्याचा जो मार्ग असतो, सडामधली जी दुधाची शीर असते, ती शीर मोकळी असणं आवश्यक आहे. कारण मस्टायटिस होऊन गेलेल्या केसेसमध्ये 50 ते 60% केसेसमध्ये हा सडामध्ये दोरा तयार होतो. दोरा म्हणजे सडामध्ये अर्ध्यापासून वर सुरुवातीला जाड सोयीसारखा मांसाची दोरी तयार होते, नंतर पुन्हा त्याची जाडी वाढत जाते, नंतर माचीसमधल्या काडीसारखी, त्याच्यानंतर बॉलपेनमधल्या कांडीसारखी, आणि नंतर त्याच्यापेक्षा जाड होऊन बॉलपेनसारखी झाली तर ते कंप्लीट दुधाची शीर असते सडातली, ते कंप्लीट चोकअप होते. त्याच्यामुळं आपल्याला कासेमध्ये दूध निर्माण करता येतं, पण सडातून खाली दूध उतरण्याचा जो मार्ग असतो, दुधाची शीर जी असते, ते मोकळे असणं आवश्यक आहे. त्यासाठी आणि हा सडातला जो सळ आहे, तो ज्यावेळेस आपण गाय आटवतो गाभणपणामध्ये 8व्या महिन्यात 7व्या महिन्यात, त्यावेळेस त्याला रेस्ट भेटते, आणि त्याच्यानंतर त्या सळाची जाडी वाढण्याचा स्पीड वाढत जातो. आणि बरेचसे पशुपालक सांगतात की गाय आटवायच्या आधी तर एवढा प्रॉब्लेम नव्हता, पण गाय विल्यानंतर आपण बघतोय तर तो सळ जो आहे तो कंप्लीट असा करंगळीसारखा किंवा बॉलपेनच्या जाडीचा होऊन तो सड कंप्लीट चोकअप झालेला आहे. त्यामुळं अशा केसेसमध्ये आपल्याला काही करू शकत नाही. जोपर्यंत तो सळ जो आहे सडातला, तो बॉलपेनमधली जी रिफिल असते कांडी, तेवढ्या जाडीचा असेपर्यंत आपल्या औषधोपचाराने तो पूर्णपणे आपल्याला जिरवता येतो. तर पशुपालकांना मी एक आवाहन करीन की आपल्या गाई म्हशींना आटवल्यानंतरसुद्धा दर 15 दिवसाला हात लावू देत नसतील तर भाला घालून चारी सड तपासून बघा, कास पण तपासून बघा. काही वेळेला आटवताना काही नसतं, पण नंतर मध्येच मस्टायटिस होतो. मस्टायटिस झालेला ओळखू येतो, एका पाक्याला सूज येते कासेच्या 4 कप्प्यापैकी. पण हा जो सळ आहे, तो सळ हा हातामध्ये धरून सड चांगलं तपासून बघितल्यानंतरच लक्षात येतो. त्यासाठी काय करायचं, डाव्या हाताने तो सडाचा खालचं टोक धरून थोडं खाली ओढायचं, आणि उजव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्याजवळचे 2 बोटांनी तो खालपासून वरपर्यंत फिरवून तपासून बघायचा. सळ जर नसेल तर सड अगदी मऊ मोकळा लागतो, आणि सडामध्ये जर जाड सुईसारखी जरी दोरी तयार झाली तरी ते हाताला जाणवते.
आणि तसे जर असेल तर लगेच मला कॉन्टॅक्ट करा. मी औषधं कुरिअरनी वगैरे पाठवू शकतो आणि तो सळ लवकरात लवकर जिरवून घ्यायचा. आपला जो जुन्या मास्टरायटिसचा जो कोर्स आहे, मास्टरायटिसमध्ये काय असतं की कासेमध्ये फायब्रोसिसची गाठ असते आणि दूध खराब येत असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा सळ आहे का बघायचा. कासेमध्ये कितीही जुनी आणि कितीही मोठी फायब्रोसिसची गाठ असेल तर ते आपल्या औषधाने कंप्लीट आतल्या आत विरघळवता येते. आणि त्याच्यानंतर जर ते कास म्हणजे एक पाकं जर एकदम ॲट्रोफी झाली किंवा आपण म्हणतो कास जाळून घेतली, तर तसं झालं तर गाभणपणामध्ये 8व्या महिन्यामध्ये 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये कासेमध्ये परत नवीन दूध निर्माण करणारे पेशी तयार करून घेता येतात आपल्याला. आणि विल्यानंतर दूधवाढीच्या गोळ्यांचा कोर्स केला तर त्याच्यातून पहिल्यासारखं किंवा पहिल्यापेक्षा जास्ती दूध आपल्याला खात्रीशीर चालू करता येतं. हा असा आपला जुन्या दगडीचा कोर्स आहे. धन्यवाद.